हे विचारतात ट्रान्सलेशन म्हणजे काय तर प्रोसेस इन विच द सिक्वेन्स ऑफ कोडॉन. तीन प्रकारचे कोडॉन असतात. सिक्वेन्स असते कधी यू 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 सी 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 असे सिक्वेन्स असतात. सिक्वेन्स ऑफ कोडॉन ऑन एमआरएनए कशावर असतात तर एमआरएनए च्या स्टँडवर. आणि ते काय करतात आपण जर यूज करतो कशासाठी अमिनो ऍसिड्स आर जॉइंट टू इच अदर. म्हणजे या एमआरएनए च्या स्टँड सोबत अमिनो ऍसिड जॉइंट झाले पाहिजे आणि एक चेन तयार केली पाहिजे त्यांनी. त्याला आपण ट्रान्सलेशन असं म्हणायचं. परत एकदा सांगतो अशी एखादी प्रक्रिया याच्यामध्ये सिक्वेन्स ऑफ कोडॉन असतात. असे यू सी 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 ए हे एमआरएनए च्या स्टँडवर असतात. हे कोणासोबत सोबत जॉइंट होतात तर अमिनो ऍसिड सोबत जॉइंट होतात आणि ते जॉइंट झाल्यानंतर एक चेन तयार करतात. त्या चेनला ट्रान्सलेशन असं म्हणतात. आपल्याला डेफिनेशन मग काय होते की द एमआरएनए फ्रॉम न्यूक्लियस कम इनटू सायटोप्लाझम. म्हणजे जो एमआरएनए चा न्यूक्लियस आहे ते कुठून येतो तर न्यूक्लियस कम इनटू सायटोप्लाझम. हा एमआरएनए चा न्यूक्लियस कुठून येतो तर सायटोप्लाझम मधून येतो. लक्षात घ्या. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे त्याच्यामध्ये हा काय म्हणतो इट ब्रिंग्स कोडेड मेसेज फ्रॉम डीएनए मेसेज कंटेन कोड्स फ्रॉम अमिनो ऍसिड. याच्यामध्ये काय असते की हा कशाला घेऊन ते मेसेज आणि ते कोणते डीएनए चे आणि त्याच्यामध्ये काय असतात खूप मोठे असे कुठून येतात तर ते अमिनो ऍसिड पासून येतात. तर ते झाल्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कोडेड मेसेज. त्याच्यानंतर द कोड फ्रॉम ईच अमिनो ऍसिड कंटेन 3 न्यूक्लियोटाइड. मी आता सांगितले न्यूक्लियोटाइड म्हणजे तीन तिघांचं कॉम्बिनेशन. कोणाकोणाचं रायबोज शुगर हायड्रोजन बेस आणि फॉस्फेट या तिघांचं कॉम्बिनेशन म्हणजे न्यूक्लियोटाइड. आणि याच्यातला एक काय झाला त्याने म्हणजे न्यूक्लियोसाइड. लक्षात घ्या. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्रत्येक एमआरएनए काय करते हा इथे एमआरएनए तयार झाले द कोड फ्रॉम ईच अमिनो ऍसिड कंटेन 3 न्यूक्लियोटाइड. या 3 न्यूक्लियोटाइडला ट्रिपल कोडॉन असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग ट्रिपल कोडॉन काय करतात ईच एमआरएनए इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपल कोडॉन. प्रत्येक एमआरएनए हा थाउजंड्स ऑफ ट्रिपल कोडॉन पासून बनलेला आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर फॉर प्रोडक्शन ऑफ प्रोटीन टीआरएनए सप्लाय अमिनो ऍसिड. म्हणजे या ठिकाणी प्रोटीनच्या निर्मितीसाठी टीआरएनए काय करते अमिनो ऍसिडचा सप्लाय करते. लक्षात घ्या. त्याच्यानंतर टीआरएनए इज अ कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स ऑफ एमआरएनए. म्हणजे हे सहगुणक आहे कोणाचा एमआरएनएचा. माझ्या मागे मला आता द प्रोसेस in which the sequence of codon on mRNA strand is used and amino acids are joined to each other to form chain called translation. The mRNA each